नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कडाकणीची रेसिपी। हो मंडळी, आपल्या इथे 8व्या किंवा 7व्या माळेला कडाकण्याची माळ घातली जाते। तर आज मी तुमच्यासोबत मस्त असे कुरकुरीत, हे पहा त्याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता, इतके कुरकुरीत झालेले आहेत। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बेसन आणि गव्हाच्या पिठाचे कडाकणी करणार आहे। त्यासाठी इथे मी गुळासोबतच करणार आहे, कोणतीही साखर न वापरता। तर 400 ग्राम गुळ इथे मी किसून घेतलेला आहे, तो आपण एका पातेल्यात काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी म्हणजे 200 ml पाणी घालायचं आहे आणि फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला तो गरम करायचा आहे मंडळी। फक्त गरम करून घ्यायचा आहे तोपर्यंत। गुळाचं पाणी झालेलं आहे। आता आपण हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया। तर त्यासाठी इथे पीठ मळण्याकरिता मी इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच चण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण चाळून घेऊया। आणि सोबतच ह्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सो म्हणजे तुम्ही बघू शकता, 2 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 400 ग्राम गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार 300 ते 400 ग्राम असा घालू शकता, काही हरकत नाही। कोणाला गोड आवडतं, कोणाला नाही आवडत, त्यानुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता। सोबतच किंचित असं मीठ घालायचं आहे, जास्त मीठ घालायचं नाही आहे मंडळी। सोबतच इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे। तुम्हाला सुंठ पावडर आवडत असेल तर सुंठ पावडर घाला, नाही तर जायफळ घाला, काहीही घातलं तरीसुद्धा चालेल आणि नाही घातलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही, त्याने कोणताही मेजर फरक पडत नाही। आता आपण गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये खर असते, त्यामुळे इथे मी थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे। सगळं पाणी एकदम घालायचं नाही। जर तुम्हाला पाणी कमी पडलंच तर तुम्ही साधं पाणी नंतर घेऊ शकता, पण शक्यतो इतक्या ह्याच्यात ते पीठ मळून होतं, कारण हे पीठ घट्टसर मळायचं असते, जास्तही पातळ मळायचं नसते। सर्वप्रथम आपण चमच्याने मिक्स करूया, कारण पाणी थोडंसं गरम होतं। तर पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर थोडंसं कोमट झालेलं आहे, सो मंडळी मी हाताने मिक्स करत आहे। हे पहा, अशा रीतीने दोन्ही हाताने छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण ते मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे। तर मंडळी, आता इथे मला अजून थोडंसं पाणी लागणार आहे, म्हणून मी वरून उरलेलं सगळं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे मंडळी। अगदी घट्टसर पीठ मळा, कारण गुळाचं पाणी असल्यामुळे आपण जेव्हा हातात हे पीठ घेतो त्यामुळे गरमीने ते पीठ सैलसर होतं, म्हणून पीठ घट्टच मळायचं आहे, हे अशा पद्धतीचं। आणि पीठ भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट केलेत तरीसुद्धा काही हरकत नाही। आता इथे पीठ मळून झालं आहे। सर्वप्रथम मी देवाचे दागिने तयार करून घेतले आहेत। हे पहा, वेणी, मंगळसूत्र, हळदी कुंकवाच्या वाट्या, पानाचा विडा, बांगड्या, जोडवी, अजून माझी मुलगी फुलं बनवत आहे, म्हणजे गुलाबाचं फूल देवासाठी ती बनवत आहे, ते सुद्धा कडाकण्याच्या पिठाचं। आता आपण कडाकणी लाटून घेऊया। अगदी पातळ लाटायचे आहेत आणि असा एक होल करायचा, जेणेकरून ते माळेत ओवण्यासाठी सहजरित्या होतं। अशा रीतीने सुरीच्या साहाय्याने त्याला कापं करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, चपाती इतकीच पातळ आहे। आता आपण हे पूर्णपणे कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कारण तुम्ही जर फास्ट गॅसवर हे भाजलात तर हे काळपट होतील। सो मंडळी, अगदी कमी गॅसवर, जितक्याच तुम्ही कडाकणी करणार आहात किंवा दागिने तळणार आहेत तर तुम्ही हे कमी गॅसवर भाजायचं आहे, जेणेकरून हे कुरकुरीत होतात। सर्वप्रथम आपण अग्निदेवाला एक ठेवणार आहोत, नंतर आपण देवाचे दागिने तळून घेणार आहोत। मंडळी, दागिने तळून झालेले आहेत। आता आपण 1-1, 2-2 करून कडाकणी तळून घ्यायची आहे। सो मंडळी, पूर्ण बारीक गॅसवर तळायचं आहे। मी पुन्हा सांगत आहे, नाहीतर हे काळपट होतात, कारण गुळ हा लगेच तेलामध्ये जळतो आणि मग ते कडवट लागतात, म्हणून पूर्णपणे कमी गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता हे तळून झालेले आहेत, अवघे 2 ते 3 मिनिटात तळून येतात, जास्त काही वेळ लागत नाही। सो मंडळी, तुम्ही बघू शकता, मस्त असे तळून झालेले आहेत। तर मंडळी, तयार आहेत आपले मस्त असे कडाकण्याची रेसिपी। आहे की नाही झटपट रेसिपी? सोपी म्हणता येणार नाही, पण सोपीच आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.